नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सुलक्षणा खूप रडत असते. यशला म्हणते की यश, माझा उदय कुठे आहे, जा त्याला घेऊन ये. तेव्हा यश म्हणतो, मा, उदय दादा नाही वाचला, पण देवाच्या कृपेने चिकू आपल्याजवळ आहे. आपण त्याचा विचार करायला हवा. मा, तू जरा शांतपणाने विचार कर. आपण दादाला इथे नाही आणू शकलो, पण त्याची बायको आणि चिकू इथं आलाय. आपण तिला घरात घेतलं पाहिजे. फक्त चिकूसाठी नाही, तर उदयदादाची सुद्धा ही शेवटची इच्छा असेल. म्हणून पौर्णिमा लगेच म्हणते की झाली का तुझी सुरुवात? आधीच भाऊजी त्या मुलीला घरात आणण्यासाठी तिच्या कैवारी म्हणून उभेच आहेत. आता तूही सुरू झालास. यामी म्हणते की नको समजावूस दादा तिला. दादा घरी येणार होता ना, लग्न करून गेला त्या मुलीसोबत. आज पाऊल ठेवणार होता घरामध्ये आणि घरात पाऊल ठेवायच्या आधीच हे झालं आणि ती देखील खूप रडू लागते. यश म्हणतो, प्रश्न माझ्या बोलण्याचा नाही तर बाबांच्या तब्येतीचा आहे. त्यांना नाही पटत हे सगळं वागणं. खूप स्ट्रेसमध्ये आहेत ते. आणि बी प्रॅक्टिकल. त्या चिकूचं काय? आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. तिने अंगाई गायली आणि चिकू एका मिनिटामध्ये शांत झाला. त्या दोघांना वेगळं करणं चुकीचं आहे मा. यश सुलक्षणाला पुन्हा समजवतो की मा, तूच नेहमी म्हणतीस ना की कसलंही संकट आलं तरीही देवावरती सोडायचं आणि कसलंही टेन्शन नाही घ्यायचं. तो योग्य तेच घडून आणेल. हो ना, मग हा प्रश्नसुद्धा आपण देवावरती सोडूयात. पण या क्षणी आपण तिला घरात घ्यायला हवं. सुलक्षणा म्हणते की ठीक आहे. तेव्हा पौर्णिमा आणि यामीला तिचा हा काही निर्णय पटलेला नसतो. ती तिला समजवायला प्रयत्न करते, पण सुलक्षणा काही कुणाचं ऐकत नाही. ती निशाला सांगते की त्या मुलीला जाऊन सांग की ती या घरामध्ये येऊ शकते. हे ऐकल्यानंतर यशला मनातून खूप आनंद होतो. निशा कावेरीकडे जायला निघते तेव्हा पुन्हा सुलक्षणा तिला थांबवते. ती सांगते की त्या अगोदर तिला एक परीक्षा द्यावी लागेल आणि ती परीक्षा मी ठरवणार. त्यामध्ये कुणीही बोलायचं नाही. या घरात येण्या अगोदर तिने एक काम करायचं. गणपतीच्या मंदिरामागे एक तलाव आहे, त्यातलं कमळाचं फूल तिने आणायचं, तेही अणवानी. आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. यश म्हणतो, ही कुठली परीक्षा आहे मा? तिचा जीव धोक्यामध्ये टाकतेस तू. दलदल आहे तिथे, मगरी आहेत त्या तलावामध्ये. आजपर्यंत कोणीही जिवंत वापस नाही आलं त्या तलावातून. कशी वाचेल ती? सुलक्षणा म्हणते, पण तूच म्हणालास ना की देवावर सोडून द्यायचं म्हणून. मग आता देवच वाचवेल तिला. तेव्हा यशला खूप धक्का बसलेला असतो. आता इकडे निशा घराचा दरवाजा उघडते तेव्हा कावेरीला खूप आनंद होतो. ती आशेने तिच्याकडे लगेच चालत जाते. तेव्हा निशा सांगते की वहिनी, माने तुला घरामध्ये येण्याची परमिशन दिली आहे. तेव्हा यश त्यांचं हे बोलणं खिडकीतून पाहत असतो. कावेरी आनंदानेच म्हणते की खरंच का, आणि घरामध्ये जायला निघते. तेव्हा निशा सांगते, पण वहिनी, माची एक अट आहे. म्हणजे परीक्षाच म्हण. खरं तर खूप डिफिकल्ट टास्क आहे. तेव्हा कावेरी म्हणते, मला जर चिकूकडे जाऊ देणार असतील ना तर मी कोणतंही दिव्य करायला तयार आहे. निशा सांगते की आपल्या घराच्या जवळ एक गणपतीचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या पाठीमागे एक तलाव आहे. त्या तलावातून एक कमळाचं फूल तुला तोडून आणायचं आहे. कावेरी म्हणते की हो, मी आणेल ना. तेव्हा निशा म्हणते की अगं वहिनी, पण हे खूप अवघड आहे. मांना सांगा की मी घेऊन येईल कमळ. तेव्हा यशला तर आश्चर्यच वाटतं. कावेरी मनातच म्हणते की मी काऊला वचन दिलंय, मी चिकूसाठी काहीही करेल. तेव्हा कावेरी निशाला सांगते की मी आणेल, तुम्ही मला सांगता का की नेमकी तळं कुठं आहे? तेव्हा निशा तिला तळ्याचा पत्ता सांगते. पण वहिनी, त्या तलावामध्ये मगरी असतात गं. तेव्हा कावेरी म्हणते की मी आणेल कमळ, मांना सांगा. मांनी सांगितलेलं काम पूर्ण करूनच मी घरात पाऊल ठेवेल, तेही अणवाणी. तेव्हा कावेरी तिथून तलावाच्या दिशेने निघायला लागते. यश हे सगळं खिडकीतून पाहत असतो आणि ती गेल्यानंतर तो बाहेर येऊन विचार करतो की का करते ही ते सगळं. नेमका काय हेतू आहे हिचा? काहीतरी गडबड नक्की आहे. निशा आतमध्ये येऊन माला सांगते की मा, तुझी अट कावेरी वहिनीने, म्हणजेच त्या मुलीने मान्य केली आहे. ती अनवाणीच गेली आहे तलावामध्ये कमळ आणण्यासाठी. आता सुलक्षणा खोलीमध्ये येते आणि उदयने तिला एक रेडिओ गिफ्ट केलेला असतो. तो पाहून तिला मागचे क्षण आठवू लागतात. दोघांमध्ये झालेला संवाद देखील तिला आठवतो. तेव्हा उदय तिला म्हणालेला असतो की मी कधीही तुझ्या डोळ्यांमध्ये पाणी येऊ देणार नाही, मी कायम तुझ्यासोबत असेल. तेव्हा सुलक्षणा स्वतःशीच म्हणते की माझ्या डोळ्यातून कधीही पाणी येऊ देणार नव्हतं ना रे तू, पण ते वचन तू कधीच पाळलं नाहीस. असा नको ना रागवूस उदय माझ्यावरती. बघ ना रे, मी तू दिलेली साडीसुद्धा नेसली आहे.
आणि ती खूप रडत असते. तेव्हा यश तिथे आलेला असतो आणि हे सगळं पाहून त्याला खूप वाईट वाटत असतं. तेव्हा यश तिच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि ती लगेच स्वतःला आवरते. यश म्हणतो, "मा, नको थांबवू स्वतःला. तू बाहेरून कितीही कठीण असलीस ना, तरीसुद्धा तू आतून कशी आहेस ना, हे मला चांगलंच माहिती आहे. उदयदादा घरी परत यावा हे सगळ्यात जास्त तुलाच वाटत होतं. आता त्याच्या आठवणींनी सुद्धा सगळ्यात जास्त तूच कासावीस होतेस." सुलक्षणा म्हणते की मला उदयला भेटायचं आहे, मला त्याच्याशी बोलायचं आहे. यश म्हणतो की तसंच होईल मा, माझं मन मला सांगते की उदयदादाला काहीही झालं नसेल. इकडे विद्या निशाला विचारते की अगं, कावेरी वहिनीने ती अट मान्य केली. निशा म्हणते हो ना, मी तिला सांगितलं होतं की त्या तलावामध्ये मगरी आहेत, तरीसुद्धा ती गेली तिथे. निशा म्हणते की हो, त्या म्हणाल्या की ही अट मान्य केल्यामुळे मला जर चिकूला भेटता येणार असेल ना, तर मी काहीही करायला तयार आहे. विद्या म्हणते की बरोबर आहे तिचं, शेवटी आईचं मन आहे. इकडे चिकू रडून रडून अर्धा झाला, तरीसुद्धा यांनी भेटू नाही दिलं तिला. त्या दोघीही देवाची प्रार्थना करतात की कावेरी वहिनींची मदत कर. तेव्हा त्यांचं हे बोलणं सगळं यश ऐकत असतो. यश देवाकडे पाहून स्वतःशीच एक ठाम निश्चय करतो. दुसरा दिवस उजाडतो तेव्हा कावेरी अनवाणी तलावाच्या दिशेने चाललेली असते. तिला पावलंसुद्धा जड झालेली असतात. तिला सगळे मागचे क्षण आठवू लागतात. कावेरीला घरच्यांनी स्वीकारावं यासाठी तिने देवाला नवस केलेला असतो. शेवटच्या क्षणी काऊला दिलेलं वचन देखील तिला आठवतं. चालताना तिचं तोल जातो आणि पुन्हा ती स्वतःशीच म्हणते की नाही, मी थांबणार नाही. काऊ, तुला दिलेल्या वचनासाठी, चिकूसाठी मी हा कठीण प्रवास पूर्ण करेल. मी चिकूची काळजी घेईल. ती पुन्हा तलावाच्या दिशेने चालू लागते. चालताना कावेरीच्या पायामध्ये काटा घुसतो. तिला असंख्य वेदना होत असतात, तरीसुद्धा तिने ठाम निश्चय केलेला असतो. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की पोलीस घरी येतात आणि ते सांगतात की तुम्ही तुमच्या मुलाच्या ॲक्सिडेंटबद्दल इन्क्वायरी केली होती ना, तर त्यांचं फक्त सामान सापडलं आहे. तेव्हा त्या एका बॅगेमधून उदयचं शर्ट ते तिला दाखवतात. तेव्हा सुलक्षणा खूपच भावूक होते आणि तो शर्ट हातामध्ये घेऊन स्वतःशी कवटाळते. इकडे कावेरी तलावात गेलेली असते. तिथून ती कमळाचं फूल देखील तोडते. ती जेव्हा परत फिरते त्यावेळेस तिला तिथेच चक्कर येते आणि तिच्या पाठोपाठ यश तिथे आलेला असतो आणि ती पाण्यामध्ये पडणार तितक्यात यश तिला सावरतो. मात्र त्यावेळेस कावेरी बेशुद्ध पडलेली असते. यशला प्रश्न पडतो की चिकूसाठी हिने स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा केली नाही. ही कोण आहे? कारण त्यांनी कावेरी वहिनीला पाहिलेलं असतं. मग ही मुलगी कोण आहे हे प्रश्न त्याच्या मनामध्ये उद्भवत असतात. तो कावेरीला तशाच अवस्थेमध्ये उचलून बाहेर घेऊन येतो. तर मित्रांनो, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.